आपण बघितलेल्या फोटोतला तो फलटणचा पोरगा तो सगळ्यांना पसंत आहे. त्याच्या घरचं पण चांगलं आहे. काय करूया? काय करूया म्हणजे? नाही म्हणजे त्यांना बोलवायचं का? मला काय विचारतीस? तुमचं तुम्ही ठरवा की. असं कसं आम्ही ठरवणार? तुझा होकार नको का? बाकी सगळं तुमचं तुम्हीच ठरवलं ना. अगं असं काय बोलतीस? लग्न करायचं तर कधी ना कधी ठरवायला पाहिजेच ना. तुमचं तुम्ही बघा. अगं पण लग्न तुला करायचंय, तूच सांग की. मला काय विचारू नकस. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. अगं पण तुला पसंत आहे का नाही ते तर सांग. मी नाही म्हणलं तर तुम्ही पोरगा बघणार नाही का? अगं अगं पण शीतल, अगं शीतल, तुला पसंत आहे का एवढं तर सांग. शीतल हाय का? आता या पोरीचा काय पत्ताच लागत नाही. आता काय करायचं माणसानं? आता ते पोरगा आला आणि ऐनवेळी ही काय तर बोलली म्हणजे आणखीनच अडचण व्हायची. काय नवरदेव? कसला लग्नाचा विचार करतोयस काय? ए नवरदेव काय? मग आणि काय म्हणायचं? नीट नाव घेत जा की. सारखं काय नाव पाडत असतीस? बॉडीगार्ड काय, पोस्टमन काय? मग आता तू वागतोसच तसा. त्या हर्षवर्धनचा बॉडीगार्ड झाला होतास म्हणून बॉडीगार्ड. त्याचे निरोप पोचवायचं काम करतोस म्हणून पोस्टमन. तुला काय काम नाहीत बघ. उगाच माझ्या मागे लागतीस. अय, मी कशाला तुझ्या मागं लागू? तुझ्या मागं कोण लागतंय आणि तू कोणाच्या मागं लागतोस ना चांगलंच माहितीये मला. हा, तुला जगातलं सगळं माहिती असतं नाही का? बर सांग की, कसला विचार करत होतास? काय नाही, असंच बसलेलो. मला वाटलं लग्नाचा विचार करतोयस का काय. मी कशाला लग्नाचा विचार करू? करत असशील तर सांगा मला. सांगतो की. तसं माझ्या बघण्यात एक पोरगी आहे तुझ्यासाठी. कोण? स्वभावाने एकदम शांत आहे, दिसायला बी बरी आहे. उगाच काहीतरी बडबड नको. खरंच आहे तर? कोण? हा एक तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, तुझी काळजी घेणारी, तुला काय पाहिजे काय नको बघणारी. सांग की कोण? ती तुला कुठल्या गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही. तुला आवडेल अशी. हे बघ, तुला सांगायचं असलं सांग, नाहीतर विषय सोड. सांगू सांगू? सांग की. जयश्री. आमची जेडी. वय तुझी जयडी. तू एकदा घाम तुला सांगतो. मोठा आला सांगणारा, तुझ्या जयडीला सांग जा. आता मरतेच माझ्या हातनं. तू साधी मी तुझ्या हाताला गावाला चालला भरती व्हायला. काहीतरी गावशीलच की. अय, वाट बघ, मी कधी कोणाच्या हाताला लागत नसती. म्याव म्याव. शितले, तुझं खानदान आलं ना तरी सोड नसतो आता तुला. म्याव करती. याड लागल ग, याड लागल ग, रंगला तुझ्या. रावल्या काय करते? असच अरे दाढी कर की. केल्या की. अरे तुझी नाही माझी. तुझी वय केवढूशी आहे. जरा उगवू तर दे सगळीकडनं. अरे जेवढी उगावली तेवढी कर. करतो की, पण आता नाही, नंतर ये. तू एक काम कर, बरोबर 2 तासाने ये. जा. अयो 2 तासांनी येऊ. अयो कसलं वराडतयस, भिलो की मी. लाका फोटो काढायला जायचंय, कर की लवकर. जा की मग. मी कुठं धरलंय होय तुला? अरे दाढी केवढी वाढली बघ की लाका. थांब बघतो. बघितली. जा आता. बापू सांगा की तुम्ही. 23 वर्ष झाले तेच सांगतो या. ऐकाय पाहिजे नाही ह्यानं. कर की लाका रावल्या जायचंय. अय शेकऱ्या, गिरायक आहे माझ्याकडं. अरे कुठे गिरायक? हे काय, माझं मीच गिरायक काय? हा
पण तुझं तू नंतर करू शकतोय की. मग तुझी पण दाढी मी नंतर करू शकतो की. बापू हे रावल्यानं तोंडाला काय लावलंय? त्यालाच माहित काय करतोय ते. गोरं व्हायचंय त्याला. होय रावल्या. होय, धुतलं की बघ कसा गोरा पान होतोय ते. अरे पण तुला गोरा का व्हायचंय? ते ए तुला काय करायचं चोंबड्या? तुझं तू फोटो काढ जा. एवढ्या वेळात का दाढी झाली असती माझी. हम्म. हे गिराईक लय इम्पॉर्टंट आहे. तुला थांबायचं असलं थांब, नाहीतर जा. अवघडेला का तुझं? असू दे. जिजी लुगडं दूध बसते. ह्यांच्याकडनं तर काय बोलणं झालं नाही. आता मलाच लग्नाचं काहीतरी बोलायला पाहिजे. जीजी काय हो, काय करताय? पापड करत्या तुझ्या बचत गटाचं. काय जीजी, अहो किती टिंगल करावी एखाद्याची. मग तुला दिसतंय ना मी लुगडत होते ती. अहो तेच म्हणते मी असताना काय गरज आहे काम करायची? द्या इकडं, मी धुते. राहू दे, माझी कामं करायला मी मस्त खमके. मला काय वाद नाही भरला. अहो पण तसं नाही. आता ह्या वयात मी असताना काय गरज आहे काम करायची? लोक काय म्हणतील? बघा सून सासूला कामाला लावतीये. तू नको लोकांची काळजी करूस. तू किती कामाची आहेस ती मला लई चांगलं माहित आहे. आता म्हातारी जवळ कसा लग्नाचा विषय काढावा तीच कळना झालंय. काय म्हणलीस? कुठं काय, म्हातारीला माझ्या मनातलं बी ऐकू येते का काय? अगं किस्ते शिवाय घालतील मला. अहो जीजी काय पण कसं बोलताय? अहो मी विचार करीत होते. कसला विचार? अव हे म्हणत होते की आता पोरं वयात आलीत तर त्यांच्या लग्नाचं बघायला न ग वय. अगं मग बघू की. तेच म्हणलं, आता अजिंक्यना एखादी चांगली पोरगी बघायला पाहिजे आणि जेडीला एखादं चांगलं पोरग बघायला पाहिजे. अगं मग दोघांना पण चांगली सरळ शोधूय की आपण. दोघांना म्हणजे? अगं कसं आहे, जेडीला चांगला नोकरदार पोरगा बघायला पाहिजे आणि आज्याला कसं खमतीच पोरगी बघायची, त्याला पुरून उरणारी. अहो तसं थोडीच असतंय. अहो म्हणजे लगीन झाल्यावर होईल की सगळं बराबर. हो, समाधाने किती सरळ झालाय ते बघतेच की मी. पण मी काय म्हणते, आता त्यांच्या लग्नाचं बघायला पाहिजे ना. अगं मग करल की, त्याला तयार तर होऊ दे. तुम्ही कशाला एवढी घाई करताय ग? म्हणजे अहो त्यांच्या लग्नाचं तर बघायला लागलच ना. अगं आजा म्हणतोय इतक्याच त्याला लग्नाचं बघायचंच नाही, मग कशाला आपण त्याच्या पाठीमागे लागायचं? आणि तुम्हाला जर एवढी घाई असेल तर घ्या उरकून जेडीचं.